सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 मार्च 2026 शुक्रवार दिवशी मराठी वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे. बघा, आपलं गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर ही संकष्ट चतुर्थी मराठी वर्षाची ही शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. काही उपाय सेवा आवर्जून करायच्या आहे. जरी आपलं कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, मार्च महिना सुरू आहे, तरी पण आपलं मराठी वर्ष हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते. तर उद्या 6 तारखेला संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर उद्या सेवा जरूर करायची आहे. लवकर उठा महिलांनो, दादांनो. संकष्ट चतुर्थी आहे आणि उद्या शुक्रवारसुद्धा आलेला आहे. श्री गणेश पूजनाबरोबर माता लक्ष्मी नारायणांची सुद्धा सेवा होणार आहे. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. काही शुभ कामं करायचे असतील, उद्याचा दिवस छान आहे. संपूर्ण दिवसभरात तुम्ही शुभ गोष्टी करू शकतात. म्हणजे नवीन काही व्यवहार करायचे असतील, घरदार, काही गाडी वगैरे घ्यायची असेल, सोनं नाणं, तुम्हाला ज्या शुभ गोष्टींची सुरुवात करायची असेल, लग्न कार्याची बोलणी वगैरे, अतिशय छान मुहूर्त आहे. दिवसभर छानच दिवस आहे उद्या. तर उद्या लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात किमान 5-5 दुर्वा आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्ण नष्ट होईल. कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल, तिथंच संपून जाईल त्याचं शत्रुत्व आणि तुमचा तो मित्र बनेल. तर उद्या सुंदर उपाय आहे हा. 5-5 किमान 5-5 दुर्वा टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय करू शकता. आणि उद्या शुक्रवारसुद्धा आहे. महिलांनो, हळदसुद्धा टाका. माझ्या दादांनी हळद टाकली चालेल. हळद आणि थोड्याशा दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. आंघोळीनंतर गणपती बाप्पांची मूर्ती, असं घरच नाही, देवघरच नाही की जिथं गणपती बाप्पांची मूर्ती नाही. मूर्ती छान ताम्हणात घ्यायची आहे. बाप्पाला दुधाने, गाईचं दूध येत असेल, पुडीचं जरी येत असेल, तापवण्याच्या आधी एका वाटीत थोडंसं महिलांनो काढून घ्या आणि ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा. तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र आवडतो ना, तो मंत्र जपा किंवा अथर्व शीर्षाचं पठण करा. गणपती स्तोत्राचं, संकटनाशक गणपती स्तोत्राचं पठण करा आणि गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करा, नंतर दुधाने किंवा पंचामृत तयार करत असाल, दूध, दही, मध, साखर, तूप, तर छान असं ताज्या वस्तू घ्यायच्या आहे या 5ही आणि पंचामृत तयार करा आणि गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. देवघरात जेवढे देव असतील ना, प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करा, नंतर देवांना अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर सुद्धा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. छान असं देवघरात थोड्या तांदळाची रास करायची आहे. अख्खे तांदूळ घ्या, मूठभर घेतले तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या मुख्य डब्यात टाकू शकता किंवा त्याची खीर जरी केली आणि देवांना नैवेद्य दाखवला ना, सुंदर अनुभव येतात. घरात सगळं काही गोड व्हायला सुरुवात होतं. म्हणून अशा शुभ तिथींना देवघरात देवांची स्थापना आपण करतो ना, थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावर देवांच्या मूर्ती स्थापन कराव्या. गणपती बाप्पाला हळदी, अष्टगंध अर्पण करायचं आहे. कधी पण कोरडं नंतर अर्पण करायचं. प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतल्यानंतर कुंकू, हळद ओलं करायचं, अष्टगंध ओलं करायचं आणि गणपती बाप्पांना तिलक करायचं आहे. छान पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, 21 दुर्वांची जुडी 21 दुर्वांची जुडी उद्या सर्वांनी प्रत्येकाने अर्पण करायची आहे. लहान मुलांना सुद्धा, म्हणजे कळते वळते मुलं असतील त्यांना सुद्धा बसवा आणि बाप्पासाठी ही सेवा करायला सांगा. जशा काढतील दुर्वा तशा, पण मुलांना सुद्धा आत्तापासून आपण सांगितलं ना, बरोबर मुलंसुद्धा स्वतःची दुर्वांची जुडी आपोआप तयार करायला लागतात आणि मग नेहमी त्यांना सवय लागते की प्रत्येक संकष्ट चतुर्थीला ते स्वतः बसतात, दुर्वा काढतात आणि दुर्वांची जुडी तोडकी मोडकी जशी सेवा होईल मुलांकडून तशी करून घ्यायचं आहे. कायम बाप्पा इतका कायम पाठीशी उभा राहतो की कुठलं संकट आपल्या लेकरा बाळांवर येऊ देत नाही. वरच्या वर संकट दूर करत राहतो. बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पा. रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे. शिक्षण असो, नोकरी असो, मुलाबाळांची इतकी प्रगती
होते, तुम्हाला वाटत असेल की काही ना काही अडचणी येत आहे, पण यातूनच गणपती बाप्पा स्वतः मार्ग काढतील आणि तुम्हाला ज्या इच्छा आहे तिथपर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचवतील. म्हणून उद्या सुंदर सेवा करा. गणपती बाप्पांना ज्यांचे लग्न कार्य झालेलं आहे ना, त्यांनी दुर्वांची जुडी अशीच अर्पण करू नका. तर महिलांनो, दादांनो, उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यावी. प्रथम गणपती बाप्पांच्या चरणाशी हळदी कुंकू अर्पण करावं. सुवासिनी महिलांनी तरी ही सेवा जरूर करत जा. महिलांनो, प्रथम गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करावं, स्वतःच्या कपाळी लावावं आणि थोडंसं दुर्वांच्या जुडीला मागील देठाला थोडंसं हळदी कुंकू लावावं. उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यावी. तुमच्याविषयी, मुलांविषयी, पतीविषयी, कुटुंबातील इतर सदस्यांविषयी तुम्हाला ज्या अडीअडचणी असतील, समस्या असतील, बाप्पाला बोला, तुमच्या इच्छा सांगा. कुठलीच आई खाली हात राहत नाही. संकष्ट चतुर्थी आहे. हे गौरीपुत्र श्री गणेशा, हे पार्वती नंदना, माझी इच्छा पूर्ण करा. फक्त एवढं बोलून गणपती बाप्पांच्या चरणी 21 दुर्वा अर्पण करून तर बघा. नाही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तर मला बोला. सर्वांनी ही सेवा जरूर करा. ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येतात त्या मुलाने किंवा मुलीने गणपती बाप्पांच्या चरणी थोडीशी हळद अर्पण करावी, स्वतःच्या कपाळी लावावी आणि दुर्वांच्या जुडीला मागील देठाला बाजूला थोडीशी हळद अर्पण करावी. उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यावी. तुमच्या मनातील इच्छा, मला योग्य वर वधू मिळू दे, माझा सुखाचा संसार होऊ दे, असं बोलून मी फक्त उदाहरण सांगितलेलं आहे. तुमच्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहे आणि मग दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. सोन्यासारखे अनुभव येतील. लवकरात लवकर तुमचं लग्न कार्य जुळून येईल. शुभ कार्य तुमच्या घरात घडून येतील आणि सगळं काही शुभ तुमच्या मनासारखंच घडून येईल. गणपती बाप्पांची सेवा जरूर करा. उद्या बाप्पाला एक का होईना जास्वंदाचं लाल फूल जरूर अर्पण करायचं आहे. एखादं तुम्हाला जर मिळालं तर शमीपत्र गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. जास्त मिळाली तर जरूर अर्पण करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, अगदी चंद्रोदयापर्यंत. रात्री 9:19 संकष्ट चतुर्थीचा, फाल्गुन संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय आलेला आहे. त्यावेळी जरी तुम्ही एक शमीचं पत्र अर्पण केलं आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करून दुर्वा अर्पण केल्यानं तर खरंच सांगते, खूप सोन्यासारखे अनुभव येतील. कितीही अडचणीत असाल, त्रासात असाल, संकटात असाल, चिंतेत असाल, सर्व चिंतामुक्त होणार आहात तुम्ही. चिंतामणी आहे गणपती बाप्पा, सर्व चिंतेतून मुक्त करतील तुम्हाला. म्हणून शमीपत्र, उद्या जर शमीपत्र मिळालं बघा, फुलवाल्या दादांकडून मागून घ्या, विकत घ्यावं लागलं घ्या, पण उद्या शमीपत्र गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. महिलांनो, सकाळी सुद्धा गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. छोटीशी खोबऱ्याची, सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या, त्यात थोडासा गूळ भरायचा आहे. एखाद्या वाटीत ठेवा, पाणी फिरवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याच खोबऱ्याचे, गूळ खोबऱ्याचे तुम्ही संध्याकाळी मोदक जरी बनवले ना तरीही चालेल, किंवा तो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही घरामध्ये सर्वांनी खाऊन प्रसाद म्हणून खाल्ला चालेल. पण जेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवाल, लाडूचा, पेढ्यांचा किंवा गूळ खोबऱ्याचा, त्यावर किमान 5 दुर्वा का होईना जरूर ठेवा. जसं आपण भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करतो, नैवेद्य दाखवतो, त्यावर एक का होईना तुळशी पत्र ठेवतो, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना जेव्हा नैवेद्य दाखवाल ना, किमान 5 दुर्वा का होईना जरूर ठेवा. नाही एवढ्या 2 दुर्वा तर ठेवा आणि मग गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. बघा, सगळं काही गोड होईल. गणपती बाप्पा आहे, साध्या सेवेने इतके प्रसन्न होतात आणि आपल्या लेकरांची झोळी भरभरून देतात. म्हणून ही सेवा जरूर करायची आहे. उद्या शुक्रवार सुद्धा आलेला आहे. महिलांनो, घरदार स्वच्छ करा. मुख्य उंबरठ्यावर सुद्धा स्वच्छ उंबरठा पुसून घ्या. हळदीचं लेपन करा. दार पुसायचं असेल, मुख्य दार पुसून घ्या. हळदी कुंकू ओलं करून छान असं स्वस्तिक काढा. आंब्याची डहाळी लावायची असेल दारावर, शुभ दिवस आहे. छान सर्व जे करता येईल ना ते जरूर करा या सेवा. त्याचबरोबर तुम्हाला उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे महिलांनो. त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षता, अख्खे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर एखादा सुक्या खोबऱ्याचा लहानसा तुकडा ठेवायचा आहे. तांदूळ ठेवा, त्यावर सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवा, 2 लवंग ठेवा. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना. मातीची पंती घ्या, त्यात थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवा, त्यात 2 कापराचे तुकडे ठेवा, त्यावर 2 लवंग ठेवा.
दिवसभर तसंच राहू द्यायचं आहे तुम्हाला. एखाद्या कोपऱ्याला ठेवा म्हणजे कुणी पाय मारून देणार नाही. आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळीला किंवा थोडा उशीर झाला तुम्हाला तर संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या आत तुम्हाला त्या वस्तू आपल्या मध्यभागी घ्यायच्या आहे. उंबरठ्याच्या येण्या जाण्याच्या मध्यभागी 2 मिनटं कुणाला ये जाय करू देऊ नका. आणि त्या वस्तू सर्व कापरासोबत तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. सुंदर अनुभव येईल. घर भाड्याचं असो स्वतःचं असो हा उपाय जरूर करा. घरातील वास्तुदोष असतील किंवा जन्मांचा पितृदोष असू द्या संपूर्ण नष्ट होईल. मग माहेरचा पितृदोष असू द्या किंवा सासरचा कुठलाच पितृदोष तुम्हाला राहणार नाही. जेव्हा आपण तांदूळ जाळतो ना तेव्हा आपले पित्र तृप्त होतात, प्रसन्न होतात, आपली घरातली वास्तू प्रसन्न होते. आणि जेव्हा खोबरं, लवंग, कापूर जाळतो ना तेव्हा आपले देवी देवता प्रसन्न होतात, माता लक्ष्मी प्रसन्न होते. खोबऱ्याच्या वासाने त्या धुराने सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात. आणि लवंगांच्या वासाने तर माता लक्ष्मी धावत येते आणि स्थिर स्वरूपात आपल्या घरात वास करते. आणि कापूर तर सर्व देवी देवतांना प्रसन्न करता आपली वास्तू प्रसन्न होते. आणि घरातली जी नकारात्मकता असते ना ती संपून जाते. कधीच कुणाचा नजर दोष आपल्या घराला, प्रगतीला, मुलाबाळांना कधीच लागत नाही आणि आपली दिवस रात्र प्रगती होत राहते. म्हणून महिलांनो अशा पद्धतीने उद्या सकाळी किंवा थोडा उशीर झाला 11-12 वाजले तरी चालेल पण उंबरठ्यावर या वस्तू ठेवून द्या कोपऱ्याला. आणि संध्याकाळी किंवा रात्री चंद्रोदयाच्या वेळी या वस्तू उंबरठ्यावर जाळून टाकायच्या आहे. सुंदर अनुभव येईल. उद्या अथर्व शीर्षाचं पठण सर्वांनी करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा 1 वेळा करा. नाही जमलं 1 वेळा तर करा. फलश्रुतीसह उद्या अथर्व शीर्षाचं पठण मुलांकडून सुद्धा करून घ्या. आपण बसलो की आपली मुलं आपोआप देवघराकडं वळतात आणि बसतातच. आपण स्वतः पठण करा. सगळ्या घरादाराने जेवढी लोक आहे ना तेवढ्यांनी सर्वांनी अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. गणपती स्तोत्र पठण करा. सर्वांनी मिळून दोन्ही टायमाला झालं तर गणपती बाप्पांची आरती करा. नाही जमलं संध्याकाळी तर करा. संध्याकाळी गणपती बाप्पांची कापूर आरती करा, माता लक्ष्मीची आरती करा, तुमच्या कुलस्वामिनीची आरती करा, स्वामींची करा. तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या ना कापूर आरती करा. त्याबरोबर सुद्धा 2 लवंग जाळा. संपूर्ण घरात त्या वस्तू जाळत म्हणजे तो धूप पसरवायचा आहे. प्रथम देवांना दाखवा आणि मग सगळ्या घरात पसरवायचा आहे. संडास बाथरूम सोडून सर्व ठिकाणी तो कापूर धूप पसरवायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतात. घरातलं वातावरण इतकं सकारात्मक पवित्र बनतं की आपल्या घरातच आपल्याला इतकं पॉझिटिव्ह वाटायला लागतं की खूप खूप प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणून अशा पद्धतीने उद्या सेवा झालीच पाहिजे. उद्या महिलांनो मुख्य दाराशी सुद्धा एक संध्याकाळी दिवा लावायचा आहे. तुम्ही चौमुखी दिवा लावू शकता किंवा एकमुखी दिवा लावला चालेल. मातीची पंती जरी घेतली ना चालेल. तुपाचा लावा, तेलाचा लावा, नियम नाही. पण आपल्या त्या दिव्यात तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे. 1 कापराचा तुकडा टाकायचा आहे. 2 लवंग टाकायचे आहे. दिव्याखाली काहीतरी आसन द्या. एखादा पुठ्ठा किंवा ताटली जरी ठेवली चालेल. दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. उंबरठ्याला हात लावायचे आहे तुम्हाला आणि माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर कर. माझ्या घरात स्थिर स्वरूपात वास कर. माझ्या घरातलं जे जन्मांचं गरिबी, दारिद्र्य असेल ते निवारण कर. आणि तुझा अखंड आशीर्वाद, हे अष्टरूपी महालक्ष्मी माता, तुझा अखंड आशीर्वाद माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या घरादारावर कायमस्वरूपी राहू दे. मी उदाहरण सांगितलेलं आहे. महिलांनो तुमच्या मनातील इच्छा बोलून उंबरठ्याला हात लावून असा दिवा लावून उंबरठ्याला हात लावा. प्रार्थना करा. तो दिवा जरा जास्त वेळ चालेल कारण चंद्रोदय होईपर्यंत तरी तो दिवा जरूर चालू ठेवा. म्हणजे बघा बाप्पांची पण सेवा करत आहोत आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा होणार आहे. उद्या संध्याकाळी महिलांनो माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकुमार्चन जरूर करायचं आहे. 11 वेळा करा, 21 वेळा करा. पण ओम श्रीम नमः
ओम श्रीम नमः मंत्र जपा आणि माता लक्ष्मीला जरूर कुंकुमार्चन करायचं आहे। ते कुंकू दुसऱ्या दिवशी एखाद्या डबीत ठेवा आणि रोज अंघोळीनंतर लावायचं आहे। आता माता लक्ष्मीची सेवा करत आहोत, श्रीहरी विष्णूंची तर सेवा झालीच पाहिजे। ज्या घरात लक्ष्मी नारायणांची सेवा होते ना, त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही। विष्णू सहस्त्र नामावली किमान एक वेळा तरी पठण करा, किंवा संध्याकाळी तुम्ही लावून दिलं यूट्यूबवर वगैरे तरीही चालेल, पण आपल्या वास्तूला सुद्धा आपल्या देवी देवतांची सेवा ऐकू द्या। वास्तू नेहमी प्रसन्न राहते, अशा वास्तूत कधीच कशाला कमी पडत नाही, दिवस रात्र प्रगती होत राहते। उद्या गणपती मंदिरात गेलात महिलांनो, दादांनो, तर एक नारळ जरूर बरोबर घेऊन जा, दुर्वांची जुडी, एक लाल जास्वंद, तुम्हाला मोदकांचा, पेड्यांचा, लाडूंचा किंवा गुळाचे छोटे छोटे मोदक बनवून नेले किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। पण बाप्पाची सेवा करायला घरात सुद्धा सेवा करा। आज गणपती मंदिरात गेलाच महिलांनो, तर प्रत्येक आईने गणपती बाप्पांसमोर एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा। आता नाही लावता आला, तुम्ही घरी जरी लावला तरीही चालेल, पण जमलंच तर नक्की गणपतीच्या मंदिरात एखाद्या कोपऱ्याला लावला बाप्पांसमोर तरीही चालेल। तर काय करायचं आहे, छोटीशी मातीची पंती घ्या, त्यात फुलवात तुपात भिजवून घ्या आणि ती फुलवात ठेवायची आहे। तुमच्या मनातली इच्छा मनोकामना गणपती बाप्पांना सांगायची आहे। 21 वेळा किंवा 11 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा, या मंत्राचा जप तुम्हाला किमान 11 वेळा 21 वेळा करायचा आहे। मुलांविषयी इच्छा बाप्पाला सांगा। तसं तर बाप्पा सर्वच बाप्पाला कळत असतं आपल्या मनात काय चाललेलं आहे, पण आपण आपली समस्या आपल्या इच्छा सांगायच्या तरी कुणाला, तर आपल्या बाप्पाला। तर तो दिवा बाप्पांसमोर प्रज्वलित करून द्यायचा आहे। बघा, कुठलीच आई खाली हात घरी येणार नाही। गौरीपुत्र श्री गणेश आहे, पार्वती नंदना आहे, मनापासून हृदयापासून बाप्पाला प्रार्थना करा आणि तो दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे। खूप सुंदर अनुभव येतील। 24 तासांच्या आत तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि तुमच्या मुलाबाळांना इतकी प्रगती होईल। काही वेळा शिक्षण असू दे, नोकरी असू दे, खूप समस्या येतात, काही ना काही अडचणी येतात, कामं व्हायला लागतात पण बिघडतात, ऐन वेळेला बिघडतात। हा उपाय जरूर करा, ही सेवा जरूर करा, तुमच्या मुलांना इतकी भरभरून प्रगती मिळायला लागेल की तुम्हीच म्हणाल छान उपाय आहे। तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांसमोर मंदिरात तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा महिलांनो। नाही तुम्हाला अनुभव आले चांगले तर मला बोला। त्याचबरोबर आता ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न कार्यात अडचणी येत आहे, काही ना काही करून कुंडलीत वगैरे काही ना काही अडचणी निर्माण होत असेल, तर काय करायचं आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे। आता अखंड तांदूळ असेच घ्यायचे नाही, थोडी हळद ओली करा, थोडा कुंकू ओला करा, अगदी थोडं थोडं पाणी टाका, थोडं थोडं चिमूटभर कुंकू घ्या, चिमूटभर हळद घ्या आणि त्या अक्षतांना ओलं कुंकू ओली हळद लावून घ्यायचे आहे। थोड्याशा सुकवून घ्यायच्या आहे अक्षता आणि अगदी रात्रीच्या 9 वाजेपर्यंत 9, 9:30 वाजेपर्यंत जरी तुम्ही मंदिरात गेलात तरीही चालेल। आता नाही मंदिरात जाता आलं, घरच्या घरी जरी देवघरातल्या गणपती बाप्पांच्या चरणाशी डोक्यावर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। उजव्या हातात तुम्हाला त्या अक्षता घ्यायच्या आहे, थोड्याच करायच्या आहे अक्षता, त्या उजव्या हातात घ्यायच्या आहे। तुमची इच्छा बोला, माझं लग्न लवकरात लवकर जुळून येऊ दे, काही अडीअडचणी असतील बाप्पा दूर करा, विघ्नहर्ता आहात तुम्ही, सर्व विघ्न अडचणी लग्नातल्या दूर करून योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी माझं लग्न जुळून येऊ दे, सुखाचा संसार होऊ दे, असं बोलून मी उदाहरण सांगितलेलं आहे। तुमच्या इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या डोक्यावर आणि थोड्याशा चरणाशी अक्षता अर्पण करायच्या आहे आणि थोड्याशा उरवून घरी घेऊन यायच्या आहे। कळालं असेल, उजव्या हाताच्या मुठीत अक्षता घ्यायच्या, तुमची इच्छा बोला, मंत्र जपा 11 वेळा 21 वेळा गणपती बाप्पांचा आणि बाप्पांच्या डोक्यावर आणि थोड्या चरणाशी अक्षता अर्पण करा मनातली इच्छा बोलून। त्यातीलच थोड्याशा उरवून आणा, एखादा कागद बरोबर घेऊन जा, त्या कागदात बांधून अक्षता घरी आणायच्या आहे, देवघरात ठेवा गणपती बाप्पांसमोर। जेव्हा तुमच्या लग्नाच्या अक्षता तयार होतील, प्रथम या अक्षता त्यात मिक्स करायच्या आहे। लवकरात लवकर तुमच्या डोक्यावर अक्षता पडतील आणि तुमचं लवकरात लवकर योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी लग्न जुळून येईल आणि सुखाचा संसार होईल। सुंदर उपाय आहे, सर्वांनी करा।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.